चंद्रपुर जिले में अनेक पर्यटन स्थल है और ऐसे ही पर्यटन स्थल को खोजकर निसर्ग प्रेमियों ने निसर्ग का आनंद लिया। इस मौके पर उन्होंने किस प्रकार अपनी खुशी व्यक्त की, सुनते हैं उन्हीं की जुबानी। चंद्रपुर में हिंडगौरे मित्र समूह ने बरसात के मौसम को देखते हुए पर्यटन यात्रा आयोजित की, जिसमें बड़ी संख्या में पुरुष, महिलाएं तथा युवक युवतियां शामिल हुई। बरसात के मौसम में जिले के कोरपना और ज्योति तहसील के झरने और ट्रैकिंग स्थान उन्होंने ढूंढ कर निकाला और पूरे वातावरण का आनंद लिया। तो सुनिए इस मौके पर इन सभी पर्यटकों ने क्या कहा, स्वयं उन्हीं की वाणी। आम्ही कोरोना काळात भरपूर चंद्रपूर जिल्ह्यात फिरलो। आमचा हिंडगौरे नावाचा ग्रुप आहे, एक 15-20 लोक आम्ही आहोत, ते नेहमीच फिरतो। पण यावेळी आम्ही असं ठरवलं की आमच्या व्यतिरिक्तही जे चंद्रपुरातले रसिक आहेत त्यांना हे चंद्रपुरातली प्रेक्षणीय स्थळं दाखवावे आणि त्या उद्देशाने आम्ही आज हा ट्रेक कम ट्रिप अरेंज केलं होतं। यात सकाळी आम्ही जांभूळधरा धबधब्यापर्यंत ज्याला वर चढून जावं लागतो तो ट्रेकही झाला आणि धबधब्याचा आनंदही झाला। त्यानंतर आम्ही कोरपण्यापासून 7 किलोमीटरवर मेहंदी गाव आहे, तिथे बोधबोधी धबधबा आहे, तिथे जाऊन आलो आणि आता हा गेवरा गावाजवळ असलेला खडक्या धबधबा आहे, या धबधब्याजवळ आम्ही आलेलो आहे। या सगळ्या आमच्या ट्रेकचा किंवा ट्रिपचा उद्देश असा आहे की चंद्रपुरात असलेली ही सौंदर्य स्थळं जी आहे ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे। लोकांना माहीत नाही आहे। आपल्या भागात आपण इथून दूरदूरच्या हिल स्टेशनला जातो, धबधबे पाहायला जातो। अगदी विदर्भातही आपण म्हटलं तर आपण चिखलदऱ्याला जातो किंवा सह्याद्रीमधले काही धबधबे वगैरे पाहायला जातो। पण आपल्याही जिल्ह्यामध्ये असं सौंदर्य स्थळं आहेत हे माहीत नाही अनेकांना, ते लोकांना माहीत व्हावं या उद्देशाने आम्ही आजची ही ट्रिप आणली आहे। आणि आमच्या 15-20 लोकांव्यतिरिक्त 20 किंवा मला वाटते जास्ती झाले यावेळी, 25-30 लोक आमच्या व्यतिरिक्त आज आले। आम्ही जवळपास 50 लोक या ठिकाणी आलेलो आहोत आणि सकाळपासून फिरतो आहे। आता सध्या आम्ही खडक्या धबधब्याजवळ आहे। हा खडक्या धबधबा कोरपण्यापासून 2-2.5 किलोमीटर नंतर उजवीकडे आदिलाबाद रोडवर वळल्यावर 2 किलोमीटर आतमध्ये गेवरा गाव आहे, त्याला लागून हा धबधबा आहे। आणि हे सगळे धबधबे फार सुरक्षित आहेत, त्यामुळे त्याच्यात ती लहान मुलंसुद्धा खेळू शकतात, छान आनंद घेऊ शकतात। तुम्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की हा धबधबा किती सुरक्षित आहे। चंद्रपूर जिल्ह्यातला ज्योती तालुका हा तसा उपेक्षित तालुका आहे आणि अगदी नोकरीपेक्षा लोकांसाठी तर काळ्या पाण्याची इच्छा असते ती, परंतु पावसाळ्यामध्ये पावसाळी पर्यटनासाठी ज्योती तालुका हा एकदम नंदनवन आहे आणि त्या ठिकाणी अनेक धबधबे आहेत, त्या ठिकाणी किल्ला आहे, त्या ठिकाणी 2 धरणं आहेत। त्याशिवाय तुम्ही केवळ ज्योती तालुक्यातल्या रस्त्यांवरून फिरलात गाडीनी म्हणा किंवा बाईकनी तर तुम्हाला हिरवळीचाही इतका आनंद घेता येईल। तर त्यामुळे ज्योती तालुक्याकडे लोक ज्या अपेक्षित यांनी बघतात तसा तो पावसाळी सीझनमध्ये एकदम नंदनवन। नेचर इज़ अ ब्यूटीफुल प्लेस। यहाँ पे आके सबसे पहली बात नो सोशल एक्टिविटी, सबसे इतनी अच्छी शांति मिलती है। और ये जितने भी वाटरफॉल है ना, ये सुन के इसकी आवाज़ सुन के बहुत अच्छा फीलिंग आता है, ऐसा लगता है यहाँ से निकले ही ना। सुबह से हम लोग पहले तो दूसरे वाले इधर के वहाँ पे ट्रैकिंग किया तो बहुत इंजॉयमेंट हुई, बहुत कुछ सीखने मिला, एक्सपीरियंस मिली। और ये सीखने मिला कि आगे में हम नेचर इतनी ब्यूटीफुल जगह है जहाँ पे आके हमको मतलब सब सारे प्रॉब्लम्स हम भूल जाते हैं। और अभी यहाँ पे पानी में आके एकदम बहुत अच्छा फील हुआ, जो फील हम वाटर पार्क में नहीं करते ना वो यहाँ। सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आपल्या हिंडगौरे ग्रुपचं। आज मी त्यांच्यासोबत प्रथम जॉईन झालो आणि जो आज दिवसभराचा जो एन्जॉय घेतला ते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना माहीत नाही की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक, प्राकृतिक आणि नैसर्गिक सौंदर्य किती आहे। तर आज हिंडगौरे ग्रुप या माध्यमातून हा मेसेज अनेक लोकांना जाईल आणि आज आम्ही जे 2-3 धबधबे फिरलो आणि जे प्राकृतिक सौंदर्याचा आनंद घेतला हा अप्रतिम होता आणि असा आनंद पुन्हा मिळणार नाही। तर जनतेला मी विनंती करतो चंद्रपूर जिल्ह्यातील की त्यांनी पण या जागेवर यावे आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा। धन्यवाद। CTV के लिए वैभव रुआरकर की रिपोर्ट।